इथल्या जगण्यातलं रुरल सायन्स याची कुठेतरी जाणीव झाली आणि म्हणून गाव हे खरं तर इकॉलॉजिकल लिव्हिंगचं एक मोठं अभ्यासाचं सेंटर वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने मी गावाकडे जेव्हा बघायला लागलो तेव्हा कळालं की येस वी आर द रान माणूस जे गावाकडे राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट की या रिफायनरीचा एवढा अट्टहास का केला जातोय तर या ठिकाणी बऱ्याच लोकांनी परप्रांतीयांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ह्या जमिनींमध्ये पैसा अडकलेला आहे आणि ह्या जमिनींचा रिफायनरी आल्यामुळे त्यांना 10 पट 100 पट किमती मिळणार आहेत. तर त्याचे खिशे भरण्यासाठी हा प्रकल्प होतोय का? आज गेल्या काही वर्षांमध्ये तारकर्ली मालवणच्या पर्यटनाला भरभराट आलेली आहे. त्या ठिकाणी वेंगुर्ल्यात चांगले शाश्वत पर्यटनाचे प्रयोग होतात आहेत. राजापूर रत्नागिरीत पण आता पर्यटन वाढत आहे. सोबतच आता तरुण जे गावाकडे येऊ इच्छितात आहेत त्याच्यासाठी आम्ही स्वदेश नावाचा एक इनिशिएटिव्ह चालू केला. त्याच्या आता मागचे 3 बॅचेस झाल्या आणि जवळपास 80 जणांनी ह्या 80 जणांचा आता ग्रुप बनलाय. नमस्कार, मी प्रियांका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतेय. तुम्ही पाहताय कोकण मॉल आणि कोकण मधील अनेक महत्वाच्या गोष्टी, आगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज मी कोकणात फिरत असताना मला रान माणसाचा मी शोध घेतेय. हा रान माणूस मला शोधायचा, या रान माणसाला भेटायचंय. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याचदा कोकणातील रान माणसाला पाहिलं असेल, जो रान माणूस कोकण जगतही आहे आणि कोकण जपतही आहे. नेमकं त्याच्यासोबत बातचीत करायची आहे. तो कशा पद्धतीनं हे कोकण जतन करण्याचं आणि कोकणाला जपण्याची चळवळ उभी केली आहे, या रान माणसासोबत दिलखुलास गप्पा मारायच्यात. मात्र हा रान माणूस, मी आता तुळस गावात पोहोचली आणि या तुळस गावात देखील हा रान माणूस मला भेटतोय का हे पाहायचंय. चला तर मग. आपण कोकणात आल्यानंतर तुळस या गावी पोहोचलेलो आहोत आणि तुळस मध्ये सुंदर अशी एक शेती आहे आणि ही शेती रानमाणूस करतोय. याच रानमाणसाला भेटायचं आहे, बातचीत करायची आहे की कोकण नेमकं कसं जगायचं आहे आणि आहे ते कोकण कसं जतन करायचंय. यासाठीच आपण तुळस गावात पोहोचलो आणि तुम्ही पाहताय रानमाणूस म्हणजेच महाराष्ट्रात एक आगळा वेगळा धडाडीचा तरुण प्रसाद गावडेजी, आणि प्रसाद सोबत आपल्याला बोलायचं आहे. प्रसादजी, सोशल मीडियावरती आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे तुमचं जे कार्य सुरू आहे. रान माणूस कधी उदयाला आलाय आणि नेमकं कशी सुरुवात झाली आहे ही? खरं तर रान माणूस ही कोकणातल्या माणसाची खरी आयडेंटिटी आहे, जो खरं तर रानावनामध्ये जगतो आणि सह्याद्री आणि समुद्राच्या सानिध्यात जी कोकणाची संस्कृती आहे ती खरं तर रान माणसांची इथल्या इंडिजिनस कल्चरला घेऊन पुढे आणायला हवी असं मला वाटायला लागलं. इंजिनिअरिंग नंतर ज्यावेळेस मी गावाकडे आलो त्यावेळेस एक वेगळी दृष्टी मिळाली गावाकडे बघण्याची. कारण बाहेरचं जग कळालं, बाहेरच्या जगामधली टेक्नॉलॉजी कळाली आणि इथल्या जगण्यातलं रुरल सायन्स याची कुठेतरी जाणीव झाली आणि म्हणून गाव हे खरं तर इकॉलॉजिकल लिव्हिंगचं एक मोठं अभ्यासाचं सेंटर वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने मी गावाकडे जेव्हा बघायला लागलो तेव्हा कळालं की येस वी आर द रान माणूस जे गावाकडे राहतात. या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याचदा तरुणांचं म्हणणं असतं किंवा आजची पिढी आपण बघतोय, सोशल मीडिया असेल किंवा स्वतःचे छंद असतात, ट्रेंड सगळ्यात महत्वाचा ट्रेंड असतो. हे सगळं करत असताना शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी करावं आणि सेटल व्हावं, एक सेटल होण्याची एक आताची परिभाषा आहे. असं कधी वाटलं नाही का? कारण की तुम्ही ज्या गोष्टीकडे पडलायत, शक्यतो पावलं इकडे वळत नाहीयेत, मात्र तुमची पावलं आता इकडेच रमतायत, तर ते कधी मनात नाही आलं का? आलं. अर्थातच मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस असे अनेक भुलवणाऱ्याही गोष्टी होत्या शहरांमध्ये. शहरांचं जेव्हा इंट्रोडक्शन आपल्याला होतं त्यावेळेस बऱ्याचदा शहरांच्या त्या लाईफस्टाईलशी प्रेम निर्माण होतं की हेच लाईफस्टाईल किती चांगलं आहे. पण ज्यावेळेस तिथला स्ट्रगल कळाला आणि तिथल्या आतल्या गोष्टी कळाल्या की इथे स्वातंत्र्य नाहीये, इथे तुम्हाला पैसा मिळतोय पण ते जगण्याचं स्वातंत्र्य नाहीये, तर ते मला वाटतं गावांमध्ये जास्त चांगलं आहे. कारण इथे तुमच्या आजूबाजूच्या पर्यावरणातून तुमची जीवनशैली घडत असते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मार्केटवरची डिपेंडन्सी नाहीये. ह्या गोष्टी जेव्हा रिअलाइज झाल्या त्यावेळेस खऱ्या स्वातंत्र्याची मला ओढ लागली की हे मला जगायचंय.
मला कोणाच्या अंडर 8 तास 10 तास काम करून मला 2 दिवस कुठे फिरायला नाही जायचंय. कारण आमची गावं हीच खरं तर बघायला गेलं तर पर्यटनच आहेत. म्हणजे इथे जे आहे आजूबाजूला ह्यातूनच इतकं सुख मिळतंय की त्याच्यासाठी मला कुठेतरी काम करून त्या पैशातून कुठेतरी वेगळं जगणं असतं. ह्या गोष्टी मला मान्य नव्हत्या आणि त्या कुठेतरी मला पटतही नव्हत्या. कारण आत्ता जी माझी पिढी आहे, मी 30शीत आहे आत्ता, आणि माझ्या पिढीने सगळे जीवन बघितलंय असं मला वाटतं, जे आपण आत्ता 30शीत आहोत, 30, 35, 40शीत आहोत. कारण आम्ही तो काळ बघितला जेव्हा लोकांना शहरांकडे जायचं होतं. आणि आता एक असा काळ आहे की शहरातलं जीवन कंटाळून लोकांना गावात मातीच्या घरामध्ये येऊन राहून छान टुरिझमही करायचंय. सो कुठेतरी लोक फसलेत की काय असं वाटायला लागतं की एकीकडे तुम्ही पिठलं भाकरी आणि गावातल्या मातीतले जगणं गरिबी म्हणून सांगितलं होतं 20 वर्षापूर्वी, पण आता तेच जगणं तुम्ही विकताय पॅकेजेस करून लोकांना की छान कोकणी लाईफस्टाईल आणि त्याचं एक छान बनवून तुम्ही आता फॉरेनरला ही लाईफस्टाईल गोव्यामध्ये विकली जाते. सो मला असं वाटलं की म्हणजे माझ्या लाईफस्टाईलचं तर इकॉनॉमिक्स काढायला गेलं गावच्या जगण्याचं तर ते असं पैशात नाही मांडता येणार. पण मला माझं लाईफ काय आहे याची जाणीव झाली आणि ते प्रत्यक्षात उतरायला वेळ लागतो. मात्र ती जाणीव आणि ते काम, तर आता कुठेतरी ते काम हे शेती वगैरे या गोष्टींमध्ये मी सुरुवात केली. खऱ्या अर्थानं हा अभ्यास आहे. जसं त्यांनी सांगितलं की हे प्रत्यक्षात उतरायला बराच वेळ लागतो. तुम्ही आता हे अंगीकारलेलं आहे. रानमाणूस सगळ्यांना माहिती की रानमाणूस कसा जगतोय आणि कसा जगतोय आणि कसं जपतोय कोकणाला. तुमची मित्रमंडळी असतील जे इंजिनिअरिंगला सोबत आहेत किंवा बालपणापासूनचे मित्रमंडळी जे मुंबई पुण्याला सेटल झाले आहेत, ते काय म्हणतात बरं तुमचं हे सगळं काम बघून? कधी सांगतात की हे योग्य चाललंय, अयोग्य चाललंय, किंवा चर्चा कधी होतात का मित्रमंडळींसोबत? होतात, नक्कीच होतात. खरं तर मी माझ्या कॉलेजचा टॉपर होतो त्यावेळेसचा. त्याच्यामुळे टॉपर ज्या गोष्टी लोक करतात ते लोक खरं तर फॉलो करतात आपल्या बरोबरचे लोक. तर मी जो लाईफ मध्ये जो ट्विस्ट घेतला तो सगळ्यांसाठी अनपेक्षित होता. कारण फर्स्ट बेंचवर बसलेला, सीईटी टॉप करणारा, इंजिनिअरिंगला गेलेला मुलगा आणि डिरेक्टली गावाकडे येऊन काहीतरी हे गावातलं गावठी जीवन चांगलं आहे म्हणून सांगतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजात ज्यांच्याकडे आपण आदर्श म्हणून बघतो ती लोक ज्या वेळेस समाजामध्ये काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्याला एक अभ्यासू वृत्ती म्हणूनच बघितलं जातं. म्हणजे गावामध्ये काही वर्षांपूर्वी लोक जे जगत होती तेच मी जगतोय, वेगळं काही नाही जगत आहे. तेच लोक मातीच्या घरात राहत होती, तेच मी सांगतोय. आमचा आजापणजा असाच जगला, अशी रापणीची मासेमारी करत होता, भात शेती करत होता आणि चांगला हट्टाकट्टा 91 वर्ष जगला तो. आणि हे जे मी काही कोकम बटर वगैरे सांगतोय, ज्या गोष्टी मला आजीने शिकवल्या नाचणीच्या भाकरीला लावून खायच्या, ते आता सेलिब्रिटी लोक त्याच्या मार्केटिंग करतात आहेत. सो मला असं वाटतं की हे जे जीवन आहे ते जीवन आमच्या ग्रामीण संस्कृतीने दिलेला वारसा आहे, ते नॉलेज आहे, ते सगळी ऍसेट आहे आणि ती वापरून मी जगताना त्याला मांडतोय मी इकॉलॉजिकली की ह्या गोष्टीची ही सायंटिफिक कारण आहे. आणि आजच्या काळामध्ये हे जे प्लॅटफॉर्म मिळाले सोशल मीडियाचे, हे मी अशासाठी वापरतोय की मी कन्व्हिक्शन करतोय की हेच आहे जीवन. आणि मला असं वाटतं हे जेव्हा तुम्ही सातत्याने मांडत राहता आणि त्याचे वेगवेगळे अँगल लोकांना दाखवत राहतात त्यावेळेस लोकांना ते पटायला लागते. आणि त्या ह्याने आता लोक माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक आता कुठे त्यांना या गोष्टींचं रिअलायझेशन पटायला लागलंय आणि तेही आता या गोष्टींना सपोर्ट करायला लागलीत किंवा येतात आहेत, बोलतात आहेत याच्याविषयी. कारण नाहीतर काही वर्षांपूर्वी कोकण म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आणि कुठेतरी जंगलामध्ये लोक राहतात, भुताटकी असते, असं काहीतरी कोकणाबद्दल होतं. पण या सगळ्या गोष्टींना सायंटिफिकली इकॉलॉजिकली जेव्हा मी मांडायला लागलो त्यावेळेस त्याच्यातला खरा राखणदार काय आहे, खरी देवराई काय आहे, खरं कोकण काय आहे हे मला कळलं, ते मी इतरांना सांगत आलो आणि ते जास्त चांगलं आता लोकांपर्यंत पोहोचतंय असं मला वाटतं. कोकणात अनेक वेगवेगळे विषय आहेत, अनेक वेगवेगळे विषय सांगितलेली आहेत किंवा सध्या होतही आहेत. मात्र तुम्ही जे विषय मांडतायत युट्यूबच्या माध्यमातून, रान माणसाच्या माध्यमातून जे विषयांना हात घालताय, हे विषय कसे एक्सप्लेन होत आहेत, सोर्स काय आहेत आणि म्हणजे हा कंटेंट कसा मिळवतायत आणि लोकांना देखील तो प्रभावी वाटतोय, नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टी? माझ्या पहिल्यापासून कोकणाला एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याची माझी भूमिका कायम राहिलेली आहे
की ज्याच्यामध्ये इथल्या इकॉलॉजिकल लिव्हिंगला मी समोर ठेवत असतो. मग त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल लिव्हिंगला घेऊन इथलं लाईव्हलीहूड आलं, कल्चर आलं, इथली ट्रॅडिशनल वर्शिपिंग आली, देवराया आल्या, राखणदार आल्या, आणि फार महत्वाची गोष्ट की जी आता आज आपण म्हणतो की माणूस जगतो का, सर माणूस जगतो आनंदी होण्यासाठी. तर आजूबाजूला इतका निसर्ग आहे आणि त्यातून जर तुम्हाला छान जगता आलं, त्याचे जे स्किल्स आणि कौशल्य कला तुमच्याकडे असतील, तर मग अजून जगायला काय लागतं, तर जगायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आणि त्याला घेऊन जगायला लागतं एक अध्यात्म. तर ते कोकणाकडे तेही आहे की इकॉलॉजिकल वर्शिपिंग आहे, त्याला जोडून राखणदार आणि देवरायांचं वर्शिपिंग आहे. आणि इतक्या छान बायोडायव्हर्सिटीमध्ये राहणाऱ्या माणूस एक नॅचरली त्याच्याकडे काही इन्स्टिंक्ट असतात निसर्गासोबत कनेक्ट होण्याचे. तर त्या गोष्टी घेऊन कसं जगता येईल, आणि त्याला मी इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस म्हणून मी नेहमी त्याच्याबद्दल बोलत असतो. ज्या तर मूर्ती भूतानसारखा देश त्यांची अख्खी जी इकॉनॉमी आहे ते त्याच्यावर चालवतो. भूतान हा देश जगातल्या वर्ल्ड हॅपीएस्ट कंट्री मध्ये येतो. म्हणजे जग जर जीडीपीच्या मागे लागलंय तर भूतान म्हणतं आम्ही जीडीपीच्या मागे नाही लागणार, कारण जीडीपीच्या मागे म्हणजे पैशाच्या मागे लागून आपण काय करतोय तर रिसोर्सेस ओरबाडत चाललोय. म्हणजे काय तर मध्ये जर पैसा मिळवायचा असेल तुम्हाला जास्त, तर तुम्हाला काय करायला लागेल, तर इकडे काजू लागवड खूप करायला लागेल. म्हणजे काय तर जंगलं उद्ध्वस्त, भात शेती करून खूप पैसा मिळत नाही. किंवा तुम्हाला इकडे जर ज्या पद्धतीने आज गोव्याची आपण बघतो, बाजूला गोवा उदाहरण आहे, गोव्याकडे पर्यटनातून खूप पैसा आला, पण गोव्याच्या इकोसिस्टमचं काय, गोव्यामध्ये आता काय चाललंय, त्या बीचेस वरती जे रिसॉर्ट झालेत आणि आजूबाजूला गोवा नाही दिसत आहे. गोव्याची जीवनशैली काहीच दिसत नाहीये. गोवा हा खरा रापणकार, खाजणकार, कुणबी, गौडा, सारस्वतांचा गोवा होता. आता तो कोणाचा झालाय, बाहेरच्या परप्रांतीय लॉबीज येऊन गोवा चालवतात आहेत. आणि ते पर्यटनाची दिशा काय आहे, तर जेव्हा आपण इकॉलॉजिकल लिव्हिंग समजून घेऊ, जीवनशैली समजून घेऊ आणि त्याला आपण लोकांसमोर मांडत राहू, त्यावेळेस तशा पद्धतीचा क्राऊड कोकणात मी अपेक्षित करतो की तसाच माणूस माझ्या कोकणात वेंगुर्ल्यात, सावंतवाडी, दोडा मार्गात यायला पाहिजे आणि तो तशा पद्धतीने या जगण्याकडे बघायला पाहिजे. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगताय, एक तुमचा अभ्यास त्यातून लक्षात येतोय की तुम्ही खूप तळागाळापर्यंत अगदी मुळापर्यंत जाऊन हा अभ्यास केलेला आहे. कारण हे तुम्हीही आता तुमच्या पिढीला खूप पुरातन गोष्टी आहेत. राखणदार असेल, देवराई असेल. देवराई हा एक कन्सेप्ट काय आहे आणि राखणदार हा एक कन्सेप्ट काय जो प्रचलित आहे कोकणातला? बरोबर. कोकणाला एक खूप इतिहास आहे इंडिजिनस कल्चरचा. कारण ज्यावेळेस आमचे पूर्वज इथे राहायला आले त्यावेळेस इथे काय होतं, तर अख्खं जंगल होतं सह्याद्रीचं, आणि या ठिकाणी समुद्र होता, खाड्या होत्या, नद्या होत्या. ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी वस्ती करायला लागलीस त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की इतक्या घनदाट जंगलामध्ये जो प्रेडिटर आहे तो माझा देव आहे, तो माझा राखण करणारा आहे. तर हा प्रेडिटर कोण आहे, तर कोकणामध्ये वाघाची वर्शिपिंग आहे, वाघदेव आहे, कोकणामध्ये नागदेव आहे. कोकणामध्ये जर तुम्ही बघाल तर जे काही जंगल आहे त्याला एक मिस्टेरियस म्हणजे अद्भुत जंगल आहे. तर ह्या जंगलाचा जो प्रेडिटर आहे, टॉप प्रेडिटर, तो म्हणजे माझा राखणदार आहे आणि तो माझी रक्षा करतो, कारण तो इकोसिस्टीम मध्ये त्याचा रोल हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्या दिवसापासून कोकणामध्ये वाघांची जंगलं तोडली गेली आणि वाघ आता कमी झालेत, तेव्हा आता जास्त करून माकडांची संख्या वाढली आहे, किंवा कोकणामध्ये रानडुकर वाढत चालले आहेत, गवेरेडे वाढत चालले आणि शेतीचं नुकसान करतात आहेत, आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम कोलॅप्स होत चालली आहे, फार्मिंग कोलॅप्स होत चालली आहे. तर तुम्ही राखणदाराला वाचवायला पाहिजे. आणि इथे या ठिकाणी जे देवराया आहेत त्यांचा काही युनिक एक ह्या इकोसिस्टीम मध्ये रोल आहे. जसं की इथे एक देवराईचं उदाहरण द्यायचं तर तिलारी म्हणून जो भाग आहे दोडामार्ग तालुक्यामध्ये, तिकडे रिसर्चरना ज्यावेळेस ते या पट्ट्यामध्ये फिरत होते त्यावेळेस त्यांना एक असं जंगल दिसून आलं की जे जंगल सह्याद्रीमध्ये त्यांनी कधीच यावेळेस बघितलं नव्हतं आधी. तर त्या जंगलाचं वैशिष्ट्य हे होतं की ते जंगल साधारण 100 फूट पेक्षा उंच, माडापेक्षाही उंच त्याची झाडं आणि त्याची मुळे साधारण माझ्या हाईट पेक्षाही उंच, आणि ती परत रूट्स जी आहे ती परत जमिनीकडे येतात आणि ते पाणी धरून ठेवतात. तर अशी रूट सिस्टीम त्यांना युनिक वाटली, कारण अशा प्रकारची रूट सिस्टीम ही मँग्रोव्हची असते किंवा जिथे नदी समुद्राचा संगम असतो त्या खाडीमध्ये असते. पण अशी रूट सिस्टीम त्यांना सह्याद्रीच्या पायथ्याशी मिळाली. तर हे काय आहे, हे जंगल काय आहे ह्याचा त्यांनी शोध घेतला. त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की गावकऱ्यांनी जपलेलं हे जंगल आहे. तर त्यांनी गावकऱ्यांकडे ज्यावेळेस हे विचारलं तर हे जंगल काय आहे, तर ते म्हणाले ही आमची देवराई आहे.
ह्याचा अर्थ जे आज आपण म्हणतोय की आम्ही रिसर्च करतोय, आम्ही माहिती घेतोय कोकणाबद्दल, तर ती माहिती आधीच आमच्या पूर्वजांनी घेतली. त्या जंगलाचं महत्व लक्षात घेतलं की ही जंगल ही पाणी धरून ठेवतात आणि त्या ठिकाणी वर्षभर एक पेरेनियस स्ट्रीम वाहत असतो आणि त्या ठिकाणी किंग कोब्राचा हॅबिटेट आहे, ज्याला आमच्याकडे त्याचं नावही घेत नाही, त्याला थोरलो म्हटलं जातं कोकणामध्ये आणि त्याची पूजा केली जाते. तर तो किंग कोब्रा ह्याचा तो हॅबिटेट आहे, त्याला तिथे राखणदार म्हणून पूजलं जातं आणि त्याची ती देवराई अशी ती राखली गेलेली आहे. आणि गंमत अशी आहे की आपल्या महाराष्ट्राला इतकं फॉरेस्ट लागलंय, म्हणजे वेस्टर्न घाट्स आहे, पण ह्या वेस्टर्न घाट्स मध्ये जिकडे जिकडे सदाहरित जंगल आहे त्या सगळ्या जागा फॉरेस्टमुळे वाचलेल्या नाहीयेत, तर देवरायांमुळे वाचलेल्या आहेत. कारण त्या फॉरेस्टच्या आधी गावराने देवराया म्हणून जपल्या होत्या. फॉरेस्टचा रूल हा आत्ताच भारत स्वतंत्र झाल्यानंतर आलेला आहे, त्याच्या आधीही या देवराया म्हणून असल्यामुळे ते जंगल वाचलंय आणि ते राखणदार म्हणून पूजलं गेलं. कुठेतरी आता जग बदलतंय, डेव्हलपमेंट असेल, इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं जातं. झपाटीने कुठे डेव्हलपमेंट करायचं असेल तर झाडं तोडली जातात. मात्र झाडं जगवून आणि पर्यावरण जगवण्यासाठी काम करणारा हा माणूस, याला भेटणं फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला तेव्हा पर्यावरण कळतंय आणि पर्यावरणाचं महत्व कळतंय. दरम्यानच्या काळामध्ये कोविड सारखा एवढा महाभयंकर महारोग आला आणि लोकांना ऑक्सिजनचं महत्व कळालं. मात्र कोकणच्या या भूमीमध्ये किंवा जिथे झाडं असतील तिथे मोफत ऑक्सिजन मिळतो, तो आपण जपला पाहिजे. आपल्याला त्या झाडांवर प्रेम करता आलं पाहिजे. प्रसादजी, तुम्ही या ठिकाणी शेती करताय. शेती करण्यासाठी बऱ्याचदा तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की अनेक लोक येतात. हा कन्सेप्ट काय आहे आणि आपण ही शेती देखील बघूयात थोडीशी. अगदीच. ज्या पद्धतीने तुम्ही शेतीबद्दल सांगता, या सगळ्या गोष्टी आहेत. लोकांना जी कार्यशाळा आहे आम्ही ती बघितलेली आहे. जर लोकांना हे जगायचं असेल तर इथे येण्यासाठी कसं आव्हान कराल आणि कशा पद्धतीने आता कार्य तुमचं, म्हणजे कुठल्या लेवलने आता हे कार्य सुरू आहे? आम्ही आता ज्यांना अशा पद्धतीने गावात येऊन जगायचं आहे आणि गावाच्या शाश्वत विकासासाठी काम करायचं आहे, तर अशा लोकांसाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करतोय जिथे तुम्ही ह्या सगळ्या कम्युनिटी सोबत कोकणातल्या काम करू शकता आणि जे सीझनल आपलं जे फार्मिंग आहे आणि जे लाईफस्टाईल आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता. तर त्याच्यासाठी आम्ही काही वर्कशॉप घेत असतो. पावसाळ्यामध्ये आम्ही चिखलधुनी नावाचा वर्कशॉप घेतला होता, ज्यामध्ये आम्ही भात शेती कशी करतात आणि त्याच्यातल्या गमतीजमती, म्हणजे आताही काम करण्यामध्ये एक मजा आहे, ऋतूसोबतचं एक सेलिब्रेशन आहे, तेही एन्जॉय करायला मिळतं. त्यानंतर आम्ही लाईफ इन कोकण म्हणून एक गणपती कसा कोकणातला सेलिब्रेट केला जातो त्याच्यावरती एक वर्कशॉप घेतला होता आणि त्याला जोडून हार्वेस्टिंग नंतर, म्हणजे दिवाळीकडे भात शेतीची कापणी आणि त्याच्यानंतर आता आपण वांगणी शेती सुरू केली आहे. शेती बरोबरच इकॉलॉजिकल घरं कशी बांधायची, म्हणजे मातीची घरं कशी बांधायची, लाकडांचा वापर कसा करायचा, या गोष्टी आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्याला घेऊन तुम्ही गावात जगत असताना काय काय अडचणी समोर येतात तर त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग होतं, डिस्कशन होतं. स्वदेश नावाचा एक इनिशिएटिव्ह चालू केला आम्ही, कारण आज खरंच गावांना तरुणांची गरज आहे. गावांना खऱ्या अर्थानं आज मराठी तरुण गावाकडे येऊन काहीतरी काम करण्याची गरज आहे. जे शेतकरी आज गावामध्ये अशा पद्धतीचं फार्मिंग करता आहेत, जे शेतकरी अशा पद्धतीने गावामध्ये शाश्वत जीवनशैली जगतात आहेत, त्यांना कनेक्ट करण्याची संधी आम्ही यातून तुम्हाला देतो. कोकणाकडे महाराष्ट्राने एक नैसर्गिक संपत्तीचा एक खजिना म्हणून बघायला पाहिजे आणि कोकणातून ह्या निसर्गातून जितकं काही पर्यटनासारखं, फळप्रक्रियेसारखं आणि जीवनशैलीला घेऊन जितकं काही काम करता येईल तितकं करण्याची गरज आहे. ना की रिफायनरी सारखे प्रकल्प इकडे येतील, कारण रिफायनरी सारखे प्रकल्प इथलं जनजीवन, इथली संस्कृती आणि इथला पर्यावरणाला खूप घातक ठरणारे आहेत. कारण ह्या एवढ्या मोठ्या प्रकल्पानंतर जे शहरीकरण वाढणार आहे, ज्या पद्धतीने कोकण जे आज आपण बघतो ते हळूहळू संपणार आहे आणि पुढच्या पिढीला बघायला मिळणार नाही आहे.
तर त्याच्यामुळे आमचा ह्या रिफायनरीला प्रखर विरोध आहे. आज ज्या ठिकाणी रिफायनरी येते तो राजापूरचा सगळा परिसर हा हापूस आंब्यांचा, काजूचा, माड बागायतीचा परिसर आहे आणि तिथे एक स्ट्रॉंग मच्छीमार कम्युनिटी राहते जी मागच्या हजारो वर्षांपासून तिकडे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करते आणि कित्येक लोकांना त्या ठिकाणी शाश्वत रोजगार आहे. कारण मच्छीमारांचं कुठेही विस्थापन होऊ शकत नाही, कारण भारताला, महाराष्ट्राला 700 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा मिळालाय, तिथे मच्छीमार राहतात, त्यांना उचलून तुम्ही कुठे दुसरीकडे पाठवू नाही शकत. तर त्याच्यामुळे त्या मच्छीमारांचं आणि कोकणातल्या लोकांचं विस्थापन जर होणार नसेल आणि त्यांना आपण जे रोजगार म्हणतो, खरोखरच कोकणातल्या लोकांना अशा निसर्ग उद्ध्वस्त करून रोजगाराची गरज आहे काय? आणि काही लोकांना रोजगार मिळेल किंवा काही लोकांना त्यातून आर्थिक फायदा होईल म्हणून अख्ख्या कोकणाला आणि अख्ख्या समाजाला वेठीस धरणं योग्य आहे का, असे काही आमचे प्रश्न आहेत. कोकणामध्ये चांगल्या प्रकल्पांचं आजपर्यंत स्वागत झालेलं आहे. कोकण रेल्वे हे कोकणामधलं एक सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामुळे आज कोकण आणि गोवा अख्ख्या महाराष्ट्राशी, अख्ख्या भारताशी जोडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी पर्यटकही येतात आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथे रोजगारही उपलब्ध होतो आहे. आज गेल्या काही वर्षांमध्ये तारकर्ली मालवणच्या पर्यटनाला भरभराट आलेली आहे. या ठिकाणी वेंगुर्ल्यात चांगले शाश्वत पर्यटनाचे प्रयोग होतात आहेत. राजापूर, रत्नागिरीत पण आता पर्यटन वाढत आहे. तर ह्या सगळ्याला घेऊन जर आपण महाराष्ट्र सरकारने काही व्हिजनरी मॉडेल्स राबवले तर खऱ्या अर्थाने या भागाचा शाश्वत विकास होईल आणि जगामध्ये कोकणाची ओळख पोचेल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे रिफायनरी सारखे प्रकल्पांमुळे येणारा जो रोजगार आहे तो फार काळ टिकणारा नसेल. दुसरी महत्वाची गोष्ट की या रिफायनरीचा एवढा अट्टहास का केला जातोय, तर या ठिकाणी बऱ्याच लोकांनी, परप्रांतीयांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि ह्या जमिनींमध्ये पैसा अडकलेला आहे आणि ह्या जमिनींचा रिफायनरी आल्यामुळे त्यांना 10 पट 100 पट किमती मिळणार आहेत. तर त्याचे खिशे भरण्यासाठी हा प्रकल्प होतोय का, तर हा खरं तर हा मोठा या पुढाऱ्यांचा, दलालांचा आणि ह्या सिस्टीमचा एक मोठा याच्यामध्ये आर्थिक घोटाळा ठरू शकतो. तर मला असं वाटतं की स्थानिक माणूस म्हणून इथल्या लोकांचं मत विचारात घेऊन असे प्रकल्प आणले जावेत. रान माणसासोबत गप्पा मारत असताना विषय अनेक आहेत आणि त्या विषयांना हात घालून त्याची चर्चा होणं, लोकांपर्यंत पोहोचणं ते देखील फार महत्वाचं आहे. मात्र एक महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात आणि महत्वाच्या विषयाकडे येऊयात. प्रसाद गावडे हा एक व्यक्ती आहे जो इंजिनियर आहे, जो इंजिनियर पास आउट आहे, मात्र त्यानं स्वतःहून हे कोकणी लाईफ, हे कोकणी जीवन जगण्याला सुरुवात केली आहे आणि तो रान माणूस घडला. मात्र या रान माणसाला एक कुटुंब असेल, त्या कुटुंबाचा कशा पद्धतीने सपोर्ट आहे, कुटुंबाचं काय म्हणणं आहे, कुटुंब सहकार्य करत आहे किंवा कशा पद्धतीनं तुझं त्यांना योगदान आहे तुझं? कुटुंबाच्या बाबतीत माझ्या आई वडील काय फार विशेष शिक्षित नाही आहेत. म्हणजे आई तर घरातच कामं करते आणि वडील माझे वायरमन होते MSEB मध्ये, त्यांनी कोकणातच काम केलं. घरातल्यांचं म्हणणं असतं की मुलगा शिकावा आणि कुठेतरी मुंबईत जावा, ही कोकणातल्या प्रत्येक पालकाची इच्छा आहे. पण काय झालं की त्यांच्या जनरेशनच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीलाच होत्या, कारण समोर बऱ्याच प्रलोभनं दिसत होती आणि गावात काही त्यांना ऑप्शन्स दिसत नव्हते. पण माझ्या जनरेशनला गावाकडे मला काही ऑप्शन्स दिसले आणि आज कुठेतरी गावामध्ये सेटल होण्याच्या गोष्टी आज आहेत, त्याच्यामुळे हा मार्ग स्वीकारला. तर आता कुठे घरातले या गोष्टींना घेऊन पॉझिटिव्ह होत आहेत. नाही तर सुरुवातीला एक कौटुंबिक गोष्टींवरून बऱ्याचशा वाद झालेले आहेत आणि आता कुठेतरी ज्यावेळेस जगभरातून प्रतिसाद मिळतोय या गोष्टींना आणि तो घरातल्यांपर्यंत पोहोचतोय, तर त्याच्यामुळे त्यांनाही या बाबतीत एक पॉझिटिव्ह अप्रोच त्यांच्याकडून मिळतोय मला. प्रसादजी, कसा पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे? खरं तर आता सुरुवात आम्ही शाळांपासून करतोय, कारण ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणाहून आता इंजिनियर आणि डॉक्टर घडवण्याची नाही, तर ग्रामीण भागातच तुम्ही कसं सेल्फ सस्टेनेबल आयुष्य जगू शकता आणि तुमच्या बरोबर गावालाही कसं पुढे घेऊन जाऊ शकता, असे काही मॉडेल्स उभे करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही एक इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे पर्यावरणीय बुद्धिमत्ता असा एक कार्यक्रम गावांमध्ये चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शाळांमधल्या मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाविषयी माहिती देणं, त्यातून आम्ही आता एक प्रोग्राम केलाय ज्याच्या शाळेकडे एक स्वतःची एक शेतजमीन असते किंवा गावांमध्ये बऱ्याचशा जमिनी आजकाल शेतीपासून पडीक आहेत, तर त्या ठिकाणी मुलांना शेती शिकवणं, त्यानंतर आठवडी बाजार गावांमध्ये भरतात. तर हे शेतीतले प्रोडक्टांचा गावामध्ये एक आठवडी बाजार मुलांनी याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स करतील त्याचा ठेवता येतो, म्हणजे त्यांना मार्केट कळेल. आता कोकणामध्ये पर्यटन वाढतंय, तर
ह्याचा फायदा कोकणातल्याच मुलांनी घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आता जे काही आम्ही नेचर लिव्हिंग, इकॉलॉजिकल लिव्हिंग आणि जे आम्हाला समज आली आहे ती मुलांना देण्याचा, निसर्ग कसं समजून घ्यावा, त्यातून तुम्ही इकॉलॉजी विषयी, बायोडायव्हर्सिटी विषयी कशी माहिती घ्यावी, असे काही इनिशिएटिव्ह हाती घेतो. म्हणजे आता शाळा हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ किंवा जीवन शिक्षण देणाऱ्या शाळा व्हायला पाहिजे, फक्त अकॅडमिक एज्युकेशन न देता. सोबतच आता तरुण जे गावाकडे येऊ इच्छितात आहे त्याच्यासाठी आम्ही स्वदेश नावाचा एक इनिशिएटिव्ह चालू केला. त्याच्या आता मागचे 3 बॅचेस झाल्या आणि जवळपास 80 जणांनी ह्या 80 जणांचा आता ग्रुप बनलाय, ज्यांच्यामध्ये मुंबई, पुणे आणि जिथे मायग्रेट झालेली आमची कोकणातला जो युथ आहे, जो आता गावाकडे येऊ इच्छित आहे आणि काहीतरी काम करू इच्छित आहे, तर त्यांच्यासोबत मिळून आम्ही काही प्रोग्राम्स घेतो आणि त्यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. कारण कोकणामध्ये जमीन विक्री भयंकर वाढलेली आहे. कोकणातल्या माणसाने पण आता गावाकडे स्वतःच्या जमिनी घेण्याची, असलेल्या जमिनी राखण्याची गरज आहे आणि त्या जमिनींमध्ये काय करू शकतो आणि त्यातून शाश्वत पद्धतीने कसा विकास साधू शकतो, अशा काही आयडियाज वरती आता आम्ही मिळून काम करतोय. प्रसादजी, सरतेज शेवटी आता आपला कुठेतरी फुल स्टॉप, जो थांबावासा नाही वाटत, मात्र तो फुल स्टॉप करणं खूप गरजेचं आहे. मात्र हा व्हिडिओ पाहणारे अनेक जण असतील जे बाहेरचे आहेत, बरेच जण कोकणात येतात, सुट्ट्या असल्यानंतर बरेच जण कोकणात फिरायला येतात. रानमाणूस काय सांगेल की कोकणात आल्यानंतर काय पाहायचंय आणि कोकणात आल्यानंतर ते पाहिल्याशिवाय तुमचं कोकणच पूर्ण होत नाहीये, ते आम्हाला जाणून घ्यायचं की काय आहे कोकणमध्ये, काय पाहावं येऊन नेमकं. अगदी थोडक्यात सांगायचं तर कोकण म्हणजे सह्याद्री आणि समुद्र ह्यांच्या संगमावरचा एक असा भाग जिकडे निसर्गाची सगळीच रूपं तुम्हाला बघायला मिळतात. माउंटन्स आहेत, बीचेस आहेत, रिव्हर्स आहेत, वेटलँड्स आहेत आणि प्लाटूज आहेत. आणि ह्या सगळ्यात एक महत्वाचं आहे ते म्हणजे कोकणी संस्कृती, जी ह्या सगळ्याला कनेक्ट करते. तर कोकण बघताना तुम्ही बीच वरती गेल्यानंतर रापण बघायला पाहिजे. म्हणजे तिथे बीच वरती तुम्ही रिसॉर्ट्स आणि वॉटर स्पोर्ट्स हे कल्चर नाही आपलं, हे जगात कुठेही करता येईल, पण रापणी सारखी पारंपरिक मासेमारी फक्त तुम्हाला तिथेच बघायला मिळेल. बीच वरती तुम्हाला माडावरून माडी कशी ताजी काढतात ते बघायला फक्त कोकणातच मिळणार. त्याच्यानंतर तुम्ही कोकणातल्या बॅकवॉटर्स मध्ये जर फिरणार असाल तर तिथे मँग्रुव्ज म्हणजे कोकणाची जी खारपुटी, कांदळ वन ज्याला आपण म्हणतो, ती बघायला मिळतात. आणि ती कोणासोबत बघावी तर कोकणातला जो होडीवाला आहे, जो लाकडी होडीने, ज्याला आम्ही तारिया मामा म्हणतो, तर त्या तारिया मामा सोबत तुम्ही त्या खाडीमध्ये फिरायला पाहिजे आणि त्या कम्युनिटी सोबत तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला इंग्रजी नावं मँग्रुव्हची सगळीकडे कळतील, पण त्याची लोकल नावं काय आहेत, त्याला बेलांडा का म्हणतात किंवा त्याला खारपुटी का म्हणतात, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याला चिपी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून कळणार आणि त्याचे औषधी उपयोग काय आहेत मँग्रुव्हच्या फळांचे, तेही तुम्हाला कळणार. त्यानंतर कोकणातल्या नद्या. कोकण हा एक असा प्रदेश आहे जिथे तुम्हाला नदी उगमापासून साधारण संगमापर्यंत 50-60 किलोमीटर मध्ये एका दिवसात अख्खी नदीही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि ही इतकी गंमत आहे कारण काय की इतर ठिकाणी नद्या म्हणजे गंगा उगम पावते हिमालयात, पण ती जाऊन मिळते बे ऑफ बंगालला. 1000 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतं एक नदीचा प्रवास अनुभवण्यासाठी. पण आपल्या सह्याद्रीतून समुद्राकडे 50 किलोमीटर मध्ये हिरण्यकेशी पासून उगम पावणारी किंवा भीमाशंकर मध्ये उगम पावणारी एक नदी तुम्हाला अरबी समुद्रापर्यंत जी येते, ती 50 किलोमीटर मध्ये एका धबधब्यापासून ते संगमापर्यंत तिची वेगवेगळी रूपं अनुभवायला मिळतात. तर ही जी ब्युटी आहे तर कोकण असंही अनुभवायला पाहिजे. म्हणजे घाटमाथ्यावरून असं बीचेसकडे, नाहीतर लोक सरळ एक बीचचा रूट घेतात आणि फक्त बीचेस बघत जातात, तर ते बघता कामा नये. डेन्स फॉरेस्ट आणि मँग्रोव्ह फॉरेस्ट सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे. कोकणामध्ये अशा भात शेती आहे, तसंच कोकणामध्ये आंबा, काजू, फणस अशी काही वाईल्ड फ्रूट सुद्धा आहेत. तर त्या सीझनला, ज्या सीझनला तुम्ही याल त्या सीझनला तुम्हाला अशी वेगवेगळी फळं बघायला मिळतात. मसाल्याची शेती आहे, तर ती तुम्ही ऑब्झर्व करायला हवीत. आणि कोकणातली लोक कशा घरांमध्ये राहतात, फक्त कोकणातली लोक अशी काही स्लॅबच्या घरांमध्ये नव्हती राहत, पण ती राहतात मातीच्या, चिराच्या घरांमध्ये, बांबू, लाकूड ह्या सगळ्याचा वापर करून. तर त्याचं एक युनिक आर्किटेक्ट आहे. कोकणातल्या मंदिरांची एक युनिक वास्तुशैली आहे. आत्ताच मी देऊळ कथन नावाचा एक प्रोग्रामला गेलो होतो. मुंबईमध्ये कोकणातल्या मंदिरांचं प्रदर्शन लागलं होतं आणि खूप छान अशा गोष्टी आहेत ज्या आम्हीही नव्याने त्या आर्किटेक्ट मुलांकडून शिकलो की कोकणामध्ये मंदिरांचं काय वेगळेपण आहे, त्याची वास्तुशैली काय आहे. कारण इतर ठिकाणी तुम्हाला भव्य दिव्य मंदिरं बघायला मिळतील, पण कोकणामध्ये सिंपल कौलारू आणि मातीची मंदिरं बघायला मिळतात. ही साधेपणामध्ये जी स्पिरिच्युअलिटी आहे ती तुम्हाला कोकणामध्ये अनुभवायला मिळते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला रांगा लावायची गरज नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट तुमचं त्या देवाबरोबर कनेक्शन असतं, तिथे गाराणी घातली जातात. तर ह्या गोष्टी बघायला मिळतात. नदी जी आहे कोकणातली, त्या नदीची जी खळखळ आहे
ती तुम्हाला बघायला मिळते या सीझनला. म्हणजे हिवाळ्यात जर तुम्ही आलात आणि पावसाळ्यात तर कोकण म्हणजे स्वर्गच असतो. त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये महत्वाची सगळ्यात गोष्ट आहे की माणसं सण जे सेलिब्रेट करतात. आज शहरातल्या लोकांना काय झालंय की कॅलेंडर मध्ये बघून सण सेलिब्रेट करतात आणि सण सेलिब्रेट करणं म्हणजे डीजे लावून धिंगाणे झालेले आहेत. खरे सण म्हणजे जीवनशैलीचं सेलिब्रेशन असतं. हार्वेस्टिंग असेल तेव्हा दिवाळी आहे. भाद्रपदामध्ये जेव्हा निसर्ग बहरतो तेव्हा आम्ही गणपती साजरा करतो. ज्यावेळेस शिशिर ऋतूमध्ये ज्यावेळेस झाडं पानं गाळतात त्यावेळेस आम्ही रोंबाट मारतो आणि त्यावेळेस शिगमा घालतो. कारण हे सगळं निसर्ग चक्राप्रमाणे आमची लाईफस्टाईल बसलेली आहे आणि त्या निसर्ग चक्राचं सेलिब्रेशन प्रत्येक सीझनचं. वसंत ऋतू म्हणजे होळी आणि भाद्रपद म्हणजे गणपती किंवा आता सराईचे दिवस म्हणजे दिवाळी. तर हे जे सीझन आहेत त्याच्याप्रमाणे जर जगणं आपण अनुभवलं आणि त्याचं सेलिब्रेशन जर लोकांना दाखवलं तर कोकण आहे तसं राहील. पर्यटकांना एक युनिकनेस बघायला मिळेल आणि त्यातून एक अभ्यासपूर्ण पर्यटन, एक्सपिरियन्शियल पर्यटन वाढेल आणि त्यातून कोकणाचे वाटही लागणार नाही. कारण काहीतरी उगाच बालीसारखं, इंडोनेशियासारखं आणि गोव्यासारखं पर्यटन आणण्याच्या नादात आपण फक्त पार्ट्या आणि धिंगाणे प्रमोट करत चाललोय आणि त्याच्यामुळे सह्याद्री आणि कोकणाच्या इकोसिस्टीमची वाट लागत जाणार. खऱ्या अर्थानं कोकण जगायचं आहे आणि कोकणची संस्कृती या ठिकाणी पाहणं फार महत्वाचं आहे, जी अत्यंत पुरातन आहे आणि खूप आगळी वेगळी आहे. आजही लोक कोकणची ती संस्कृती जगत आहेत, जपत आहेत आणि रानमाणूस त्यांच्या जोडीला आहे, जो आध्यात्मिक पद्धतीनं किंवा अत्याधुनिक पद्धतीनं लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत आहेत. प्रसादजी, खूप खूप धन्यवाद तुमचे की आमच्याशी खूप चांगली चर्चा केली आणि कोकणातील बऱ्याच गोष्टींवरती आपण बोललेलो आहोत. बरेच जण तुम्हाला भेटायला येतील आणि खऱ्या अर्थानं तुमची ही जी चळवळ आहे कोकण जगवण्यासाठीची, कोकण जगण्याची, ती अशीच चालली राहून हीच आमच्या शुभेच्छा.